मीरा भाईंदर महानगरपालिका हद्दीमध्ये आता मालिका अथवा सिनेमाच्या चित्रीकरणास कडक नियमावली आखण्यात आलेली आहे। नेहमीच्या चित्रीकरणावरून लोकांच्या तक्रारी येऊ लागल्यामुळे महानगरपालिकेने हा ठराव मांडलेला आहे। मुंबईलाच लागून असलेल्या मीरा भाईंदर शहरामध्ये स्टुडिओंची संख्या जास्त असल्यामुळे प्रामुख्याने इथे अनेक मालिकांचं चित्रीकरण केलं जातं। मात्र उद्यानं, रस्ते, महानगरपालिकेच्या विविध वास्तू यामध्ये होणाऱ्या नेहमीच्या चित्रीकरणामुळे लोकांना समस्यांना तोंड द्यावं लागतंय। अनेक निर्माते याआधी परवानगी न घेताच दिसल्यावर आता निर्मात्यांना रस्त्यावरच्या चित्रीकरणासाठी आरटीओची परवानगी घ्यावी लागणार आहे। तसं न केल्यास त्यांच्याकडून 10 पट दंड आकारला जाणार आहे। जर रस्त्यावर विना परवाना शूटिंग केली आणि ते आढळल्यास आपण ते 10 पट दंड घ्यायचा आहे। रस्त्याला परवानगी द्यायचं जे रक्कम आहे ती 25,000 आहे आणि जर त्याने परवाना घेतलं नाही तर 25,000 गुणे 10 तेवढा दंड आपण वसूल करू। तेच वस्तू गार्डनसाठी पण आहे। गार्डन जर 1 एकरचं खालचं असेल तर आपली फीस 50,000 आहे। 1 एकरचं वर 1 लाख आहे। तिथेही जर परवाना घेतलं नाही त्यांनी तर आपण 10 पट दंड वसूल करायचा आहे आणि गार्डनसाठी आम्ही 25,000 डिपॉझिट जमा करणार आहे त्यांच्याकडून। जर का मालमत्तेला काही नुकसान त्यांनी केलं तर ते डिपॉझिट त्यांना परत दिली जाणार नाही। चित्रीकरणामुळे संपूर्ण मीरा भाईंदर शहरामध्ये त्रास होत आहे। सर्वात पहिले गार्डन्समध्ये हे शूटिंग करतात, रस्त्यावर शूटिंग करतात। गार्डन्स जे बनलेले असतात ते महानगरपालिकेला आम्ही जे टॅक्स पे करतो त्याच्यातनं बनलेले असतात आणि त्या गार्डनचा आम्हीच यूज करू शकत नाही। जेव्हा पण चित्रीकरण सुरू असतं ते सगळं काही बंद करून टाकतात, तेव्हा नंतर या, यानंतर या असं करतात आम्हाला गार्डनला। आम्ही त्याचा उपयोग घेऊ शकत नाही, हा आमच्यासाठी त्रासच आहे।